हॅलो फ्रेंड्स, तर आज आपला टॉपिक आहे सिबिल स्कोर कसे चेक करायचे। तर भरपूर लोकांना लोन उचलायच्या वेळेस भरपूर प्रॉब्लेम येत आहे। तर सिबिल स्कोर त्यांना लो दाखवत आहे त्यांचावाला। तर आज आपण सिबिल स्कोर कसा चेक करायचा, तर आज आपण शिकूया की घर बसल्या सिबिल स्कोर मोबाईलवरून कसा चेक करायचा। तर 18+ पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा राशन कार्ड, तर त्यावरून आपण आज सिबिल स्कोर कसा चेक करायचा ते बघणार आहे। तर त्याकरिता व्हिडिओला फॉलो करा, व्हिडिओला शेअर, लाईक आणि डेली अपडेट चॅनल सोबत तुम्ही जोडून राहा। तर चला येऊया आपण स्क्रीनवर। हॅलो फ्रेंड्स, तर सिम्पली गूगल किंवा क्रोम याला ओपन करायचे आहे। त्यानंतर इथे सर्च करायचं आहे sibil.com। तर सर्च करायचं आहे। त्यानंतर हे बघा लिंक आलेली आहे, खाली स्क्रॉल करायचं आहे। तर हे बघा सिबिल यावर क्लिक करायचं आहे। गेट फ्री सिबिल स्कोर अँड रिपोर्ट यावर क्लिक करायचं आहे। तर हे बघा इथे फॉर्म आलेला आहे, तो फॉर्म फिल करायचा आहे। तर फर्स्ट ईमेल ॲड्रेस, इथे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे। तर तुमचे अकाउंट तुम्हाला फॉरगेट करायला त्रास होणार नाही, किंवा तुमचा पासवर्ड तुम्ही विसरले असाल तर त्याला फॉरगेट करायला तुम्हाला त्रास होणार नाही, याकरिता तुमचा चालूवाला ईमेल ॲड्रेस इथे टाकाल। त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे। तुम्हाला एखादा इथे पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे, तो इथे टाकायचा आहे। तर पासवर्ड टाकल्यानंतर इथे फर्स्ट नेम अँड लास्ट नेम इथे टाकायचा आहे। आणि आय डी टाईप, तर इथे आय डी प्रूफ इथे टाकायचं। तर आय डी टाईप इन्कम टॅक्स आय डी नंबर पॅन, तर पॅन कार्डवरून तुम्ही इथे सिबिल स्कोर इथे चेक करू शकता। पासपोर्ट नंबर, तर यावरून सुद्धा तुम्ही चेक करू शकता। वोटर आय डी नंबर, तर वोटिंग कार्डवरून तुम्ही इथे सुद्धा चेक करू शकता तुमचा सिबिल स्कोर। तर ड्रायव्हिंग लायसन, तर ड्रायव्हिंग लायसनवरून तुम्ही सुद्धा चेक करू शकता, किंवा राशन कार्ड नंबर यावरून सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर आपण इथे पॅन कार्ड इथे सिलेक्ट करूया, किंवा तुम्ही अदर राशन कार्डवरून तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, 18+ इथे सिबिल स्कोर चेक करतात। तर 18+ असेल तर पॅन कार्ड तुमचं नक्की असेलच, तर तुम्ही इथे पॅन कार्ड सिलेक्ट कराल। मी पण इथे पॅन कार्ड सिलेक्ट करत आहे। त्यानंतर इथे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। तर पॅन कार्ड नंबर इथे टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ, तर इथे डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे। तर डेट ऑफ बर्थ इथे टाकल्यानंतर पिनकोड, तर तुम्हाला जिथला कुठला पिनकोड येत असेल तुमच्या एरियाचा, तो इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जो मोबाईल नंबर इथे टाकला त्यावर एक OTP आला असेल, तो OTP इथे फिल करायचा आहे, किंवा तुमच्या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा तो OTP येऊ शकते। तर तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे। सिम्पली OTP टाकल्यानंतर कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे। तर तुम्ही एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुमचा सिबिल स्कोर चेक करत असाल तर इथे नो कराल। अदरवाईज तुमच्या फोन किंवा तुमच्या स्वतःच्या लॅपटॉपवरून तुम्ही चेक करत असाल तर इथे यस करू शकता। त्यानंतर गो टू डॅशबोर्ड यावर क्लिक करायचं आहे। तर हे बघा इथे सर्च होत आहे।
तर हे बघा इथे सिबिल स्कोअर आलेला आहे. तर काही कारणास्तव माझा सिबिल स्कोअर लो दाखवत आहे इथे. तर 700+ इथे सिबिल स्कोअर असायला पाहिजे. तर तुम्हाला कुठली पण बँक तुम्हाला लोन देऊ शकते. अदरवाईज तुम्ही कोणते लोनसुद्धा उचलू शकता. तर व्ह्यू युअर सिबिल रिपोर्ट, प्रिंट युअर सिबिल रिपोर्ट. तर आपण व्ह्यू युअर सिबिल रिपोर्ट यावर क्लिक करून बघूया. तर व्ह्यू युअर सिबिल रिपोर्ट यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कळलं की आपल्यावर कुठल्या प्रकारचं लोन चालू आहे, अदरवाईज कुठल्या बँकेचं आपल्यावर लोन चालू आहे, कशा कारणास्तव आपलं सिबिल स्कोअर लो झालेला आहे. तर ते आपल्याला व्ह्यू युअर सिबिल रिपोर्ट यावर कळलं. तर प्रिंट युअर सिबिल रिपोर्ट यावर क्लिक करूया. तर हे बघा सिबिल रिपोर्ट इथं आलेली आहे प्रिंट. तर माझं नाव इथं आलेलं आहे. तर व्ह्यू युअर सिबिल रिपोर्ट, प्रिंट युअर सिबिल रिपोर्ट यावर क्लिक करून तुम्ही परिपूर्ण माहिती काढू शकता की तुमचा सिबिल स्कोअर कुठे घटलेला आहे, अदरवाईज कुठल्या बँकेचं तुमच्यावर लोन चालू आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथून तुमच्या सिबिल स्कोअरची माहिती परिपूर्ण काढू शकता. तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस कराल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि डेली अपडेट चॅनलसोबत तुम्ही जोडून राहा. धन्यवाद.